नमस्कार सर्वांना, जय शिवराय. आपल्या बकासूर DST 6300 चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. अनेक दिवसांची इच्छा होती की बकासूर कुठल्या कुठल्या हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी झालेला आहे ती सर्व मैदाने एखाद्या व्हिडिओमध्ये असावीत आणि त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर आत्तापर्यंत आपल्या सर्वांचा लाडका बैलगाडा शर्यत क्षेत्रातील देव 10 हिंदकेसरी म्हणजे 12 वेळा हिंदकेसरी झालेला आहे. तर ती मैदानं कुठली आहेत? तर सगळ्यात अगोदर पहिलं मैदान म्हणजे 2022चे पुसेगावचे हिंदकेसरी मैदान. आणि या पुसेगावच्या हिंदकेसरी मैदानामध्ये चतुर्थ हिंदकेसरी सोन्या 50-50 आणि सरपंच हे पहिल्यांदा हिंदकेसरी झाले होते आणि पहिल्यांदा ही गाडी इथं पळाली होती. आणि खऱ्या अर्थानं मोठ्या मैदानामध्ये टॉपचा पायरा किंवा सगळ्यात मोठा पायरा, चांगला पायरा तर सर्वांचा लाडका सोन्या, व्हाईट गोल्ड सोन्या या मैदानामध्ये बकासूरचा पायरा होता. त्यानंतरनं दुसरं मैदान म्हणजे भाळवणी येथे जे 3 फेऱ्यांचं पहिलं थारचं जे मैदान झालं होतं, रुस्तमे हिंदकेसरीचं मैदान, तिथं सरपंच म्हणजे बकासूर आणि मैब्या या जोडीने 3 फेऱ्यातलं जे थारचं पहिलं मैदान आहे तर ते पहिली थार या जोडीने जिंकली होती. आणि मैब्याविषयी सांगायचं म्हटलं तर आदतपणापासून एकदम टॉपला पळणारा असा आनंदी आणि बकासूर आणि मैब्या या जोडीनं ही थार गाडी पहिल्यांदा जिंकली होती. म्हणजे बकासूरचं हे दुसरं हिंदकेसरी मैदान. त्यानंतरनं तिसरं हिंदकेसरी मैदान म्हणजे बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा या जोडीनं कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला होता. बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा ही त्या काळात एकदम हिट आणि अपराजित आणि सुपरहिट अशी जोडी होती. या जोडीने अनेक मैदाने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. त्यामुळं तिसऱ्या क्रमांकाचं जे हिंदकेसरीचं बकासूरचं जे मैदान आहे ते कोरेगावचं हिंदकेसरी मैदान होतं. बकासूरचं चौथं हिंदकेसरी मैदान म्हणजे बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा. त्यावेळेस सर्जा आदत होता आणि कोरेगावमध्ये हिंदकेसरीचं हे जे मैदान झालं होतं त्यामध्ये बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा या जोडीने तिथं सर्जा आदत असताना प्रथम क्रमांक पटकावला होता. आणि बकासूरचं हे चौथं हिंदकेसरी मैदान होतं. बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा या दोघांचा ताळमेळ अतिशय उत्कृष्ट असा या खेळात जमलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि या जोडीने कित्येक मैदानं प्रथम क्रमांक केलेला आहे. बकासूरचे 5वे हिंदकेसरी मैदान म्हणजे पेडगावमध्ये जे मैदान झालं होतं, पेडगावचं हिंदकेसरी मैदान जे झालं होतं त्यामध्ये बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा या जोडीने पुन्हा एकदा प्रथम क्रमांक केला होता आणि ही पुन्हा एकदा सुपरहिट जोडी ठरली होती. त्यामुळं बकासूरचा 5वं हिंदकेसरी मैदानाचा जो किताब आहे तो बकासूर आणि सातारा एक्सप्रेस बलमा असा आहे. त्यानंतरनं बकासूरचं जे 6वं मैदान आहे ते सरदार बापकर हिंदकेसरी मैदान म्हणून होतं. तिथं बकासूर आणि वेगाचा शेवट सर्जा या जोडीनं प्रथम क्रमांक केला होता आणि 3 फेऱ्याच्या मैदानामध्ये दुसरी थार या जोडीनं जिंकली होती. त्यानंतरनं बकासूरचं 7वं हिंदकेसरी जे मैदान आहे ते बकासूर आणि बावऱ्या या जोडीने पुण्यामधील वडकी हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता आणि ही जोडी देखील अनेक मैदानामध्ये विजयी ठरलेली आहे. बकासूरचे 8वे हिंदकेसरी मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये बकासूर आणि लखन ही जोडी या मैदानामध्ये पळाली होती आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. त्यामुळं बकासूरचं 9वं हिंदकेसरी मैदान म्हणजे पेडगाव हिंदकेसरी मैदानामध्ये लखन बरोबर हिंदकेसरी झाला होता बकासूर आणि सलग दुसऱ्या दिवशी पळून बकासूरने एकाबरोबर आदत हिंदकेसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक केला होता. त्यामुळं बकासूर या मैदानामध्ये 9वं हिंदकेसरी झाला होता. बकासूरचं हे 9वं हिंदकेसरी मैदान होतं. पेडगावचं हे हिंदकेसरी मैदान पहिल्यांदाच तिथं भरवण्यात आलं होतं आणि या जोडीने त्या मैदानात प्रथम क्रमांक केला होता. बकासूरचं 10वं हिंदकेसरी मैदान म्हणजे बकासूर आणि वेगाचा दर्जा घोटचा सर्जा ही गाडी कोरेगाव हिंदकेसरी मैदानामध्ये
फायनलला पब्लिकनं पळाली होती आणि अतिशय तुफान वेगानं ही गाडी पळाली होती. चांगल्या पद्धतीनं ही गाडी पळाली होती आणि तिथं ज्या पद्धतीने या गाडीचा पळ होता, लाखो शौकीनांची मनं या गाडीने जिंकली होती. त्यामुळं बकासूरचं हे 10वं हिंदकेसरी मैदान होतं. बकासूरचे 11वे हिंदकेसरी मैदान म्हणजे बकासूर आणि चिक्या ही जोडी माळशिरसच्या हिंदकेसरी मैदानामध्ये पळाली होती आणि तिथं प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली होती. आणि बकासूर आणि चिक्या या जोडीविषयी सांगायचं म्हटलं तर एकदम उत्कृष्ट पद्धतीने या जोडीचा ताळमेळ आजही जुळतो आणि सलग 7 वेळा 1 नंबर करणारा हा जोड आहे आणि एक चांगल्या पद्धतीचा या दोघांचा एक रेकॉर्ड आहे. त्यामुळं बकासूर या मैदानामध्ये अक्रम हिंदकेसरी झाला होता. बकासूरचे 12वे हिंदकेसरी मैदान म्हणजे विरकरवाडी इथं मैदान झालं होतं आणि त्या मैदानामध्ये बकासूर आणि भवानी या जोडीने प्रथम क्रमांक केला होता. त्यामुळं बकासूरचं जे 12वं हिंदकेसरी मैदान आहे ते विरकरवाडी येथे झालेलं मैदान होतं. त्यामुळं इथं बकासूर द्वादशम हिंदकेसरीचा मानकरी ठरला. खरं तर बकासूरचे हिंदकेसरी मैदानातील जर गुलाल पाहिले तर मुरुमकरांचा सुंदर आणि सर्जा आणि अनेक नंदींबरोबर त्याचे हिंदकेसरी मैदानातले गुलाल आहेत. तुम्हाला माहिती असतील तर ते नक्की कमेंट करा.